Lord. देवाला धन्यवाद. We are studying on overcoming discouragement, नाराजीवर मात कशी करायची हा विषय आपण शिकत आहोत. and we are studying from the life of Nehemiah, नेहेमायाच्या जीवनातून याचा अभ्यास आपला चालला आहे. what he did when his people and he had come under a threat and trouble. नेहेमाया आणि त्याची माणसं जेव्हा काही लोकांच्या दहशतीखाली आली तेव्हा त्यांनी काय केलं. And many times when tragedy strikes us, बऱ्याच वेळेला जेव्हा संकट आपल्या जीवनावर येतात we suddenly react by blaming God or blaming others. अचानक आपली प्रतिक्रिया अशी असते की आपण त्यात देवाला दोष देतो, नाहीतर लोकांना दोष देतो की देवानी असं केलं म्हणून असं झालं, लोकांनी तसं केलं म्हणून असं झालं. No matter where you are cornered, how much you are cornered, पण काही असो, तुम्ही किती अडीअडचणीमध्ये जरी टाईट अडकलेले असला, as long as you don't give up, God has a way for you. जोर तू हार मानत नाही, देवाकडे तुझ्यासाठी मार्ग आहे. Amen. आमेन. But it all depends on you. पण हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. God will come to your rescue only when you don't give up. तू हार मानली नाही तरच देव तुला वाचवायला येईल. Praise the Lord. Amen. And so we are learning from the life of Nehemiah. नेहेमायाच्या जीवनातून आपण शिकत आहोत. And so the first point we learned was discouragement and how to come out of it. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा, नाराजी आणि नाराजीतनं बाहेर कसं पडायचं. And we saw how fatigue had really removed all the strength, natural strength from these people. आणि आपण पाहिलं की थकवा किंवा ज्याला आपण दमणं म्हणतो, ज्याला क्षीण म्हणतात, त्यामुळे कशा रीतीनं सर्व नैसर्गिक शक्ती या नेहमायाच्या लोकांमधनं निघून गेली. Amen. Amen. The strength of the bearers of burden is decayed in Nehemiah 4:10. नेहमाया 4 अध्याय त्यातलं 10वं वचन तिथे असं लिहिलेलं आहे, भार वाहणाऱ्यांची शक्ती क्षीण झाली. See? And म्हणजे ओझी वाहणारे दमायला लागले. and when you get tired, आणि ओझी वाहणारे जेव्हा दमायला लागतात you easily give up. त्याला मग हार पटकन तो माणूस मानतो. Praise the Lord. Amen. And so we see that Nehemiah started praying. तर आपण पाहतो इथे की नेहम्याने मग प्रार्थना सुरू केली. You need to pray आपण प्रार्थना केली पाहिजे and with thanksgiving in your heart. आणि अंतःकरणामध्ये आभार प्रदर्शन घेऊन केली पाहिजे. Paul says never cease to give thanks. पॉल म्हणतो की आभार प्रदर्शन करणं कधीही सोडू नका. I never cease to give thanks and as I make mention of you in my prayer. मी कधीही देवाचे आभार प्रदर्शन सोडत नाही. जसं माझ्या प्रार्थनेमध्ये तुमचा उल्लेख मी करतो, मी देवाचं आभार प्रदर्शन करणं कधी विसरत नाही. We give thanks to God the Father परमेश्वर जो बाप आपला पिता त्याला आम्ही धन्यवाद देतो. and to the Lord Jesus Christ, says Paul. आणि पॉल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो. And we keep on praying for you. आणि तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करत राहतो. See, that's what in verse 3 Colossians 1 I think so it's written. कलोसे 1 अध्याय 3 वचन बहुतेक तिथे हे लिहिलेलं आहे. And when I read that, जेव्हा हे सगळं मी वाचलं, I said, Lord, मी म्हणालो प्रभू, Paul was here giving thanks before he could pray. पॉल इथे प्रार्थना करण्या अगोदर आभार प्रदर्शन करत आहे. See? And so in one sense it shows us तर एका रीतीनं आपल्याला यातून असं दिसतं की every time you kneel down to pray, ज्या दर वेळेला आपण प्रार्थना करायला गुडघे टेकतो, get a habit of forming a good attitude. त्याला एक चांगली वृत्ती अंतःकरणात बाळगायची सवय लावा. Yes, the pain is there, the tragedy has taken place, आहे, त्रास सगळ्यांनाच असतात. हो, मलाही माहिती आहे, वेदना आहेत, यातना आहेत, and you are going through hard times. तुम्ही कदाचित अवघड प्रसंगातनं जात आहे. But पण when we go before God, जेव्हा आपण देवासमोर गुडघे टेकतो, we need to see the awesomeness of God. तेव्हा देवातली महानता आणि देवाची थोरवीच बघायची. Amen. की देव माझा महान आहे, He is a great God. देव माझा महान आहे. Amen. आमेन. And that's why we praise Him. आणि म्हणून आपण त्याची स्तुती करतो किंवा करावी. Some people think, काही लोकांना वाटतं why does God want praises? का देवाला एवढी स्तुती हवी आहे, Say, why is He forcing us to praise Him? का देव आम्हाला एवढी बळजबरी करतो आणि म्हणतो की सारखं माझं आभार प्रदर्शन करा, माझे उपकार माना. Say, does He want us to know His greatness? काय देवाची इच्छा आहे का की सारखंच आम्हाला देवातली Or थोरवी by कळावी? us praising Him, does He become great? का आम्ही त्याची स्तुती करून देव महान होतो का? He doesn't become great by our praising. आपण स्तुती केल्यामुळे देव महान होतो अशातला भाग नाही. Amen. Amen. He is already great. देव महानच आहे. He is the greatest. तू स्तुती कर किंवा करू नको, देव सगळ्यात महानच आहे. He does not change. देव बदलत नाही. But पण when we have an awesomeness of God in our heart, our faith rises. परमेश्वराविषयीनं जर एक थोरवी आणि महानता
आपल्या अंतःकरणात आपण बाळगली गुडघे टेकल्यानंतर, तर मग आपल्यातलाच विश्वास वाढतो, इज इक्वल टू लाभ आपलाच आहे. Amen. Amen. See, once you come to know that somebody is great, जेव्हा आपल्याला कळतं किंवा तुम्हाला समजतं की कोणीतरी महान आहे, your faith rises in that person. तेव्हा त्या व्यक्तीवरचा आपला विश्वास वाढतो ना. Like if somebody says, समजा उदाहरणार्थ कोणी म्हणालं here is a famous doctor, की इथे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत and whatever problems you have, he can take care. आणि ज्या काही तुम्हाला समस्या असतील त्या सगळ्या हे डॉक्टर सोडवून देतील, तुमचा जो काय आजार असेल तो. Your faith increases. मग काय होतं, आपला विश्वास आपोआप वाढतो. So every time you see God as great, म्हणून तसंच ज्या दर वेळेला आपण देवाला देव महान आहे, देव माझा थोर आहे अशा रीतीनं पाहिलं, it boosts your faith. तर त्यातून आपल्या स्वतःचा विश्वास जो आहे अर्थातच वाढतो. And so when I saw Paul was giving thanks before praying, आणि म्हणून जेव्हा मी पाहिलं की प्रार्थना करण्या अगोदर पॉल आभार प्रदर्शन करत आहे, I saw that he was getting his mind straightened before he came to God. तेव्हा मी पाहिलं, माझ्या लक्षात आलं की देवासमोर गुडघे टेकून प्रार्थनेत येण्या अगोदर तो आभार प्रदर्शन करत आहे. याचा अर्थ तो आपला अंतःकरण योग्य करत आहे, आपली नियत, आपली वृत्ती यथायोग्य करत आहे. वृत्तीमध्ये कुठे खोट आढळली तर ती काढत आहे. Amen. Amen. See, and that is the format we need to have. आणि हा फॉर्मॅट आहे, आपण हाच फॉर्मॅट, हे असंच, हा जो नमुना आहे हाच नमुना आपल्या जीवनात आपण अंगीकारायचा. Colossians, Colossae. first chapter, yes, verse 3. We पहिला- give thanks to the God and Father of our Lord Jesus Christ, praying always for you. कलसईचा पहिला अध्याय त्यातलं 3रं वचन, पॉल म्हणतो, आम्ही सर्वदा तुम्हासाठी प्रार्थना करीत असता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप आणि देव याची उपकार स्तुती करतो. See, that's not the correct format. Actually, in English, it starts with thanksgiving and then you pray. पंडिता रमाबाईंचं जे भाषांतर आहे त्यात हे जे लिहिलेलं आहे तो नमुना काही बरोबर नाही. सुरुवात उपकार स्तुतीने झाली पाहिजे, शेवटी उपकार स्तुती नकोय. आम्ही सर्वदा तुम्हासाठी प्रार्थना करीत असता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप आणि देव याची उपकार स्तुती करतो नव्हे, आम्ही उपकार स्तुती करून सर्वदा तुम्हासाठी प्रार्थना करीत Amen. असता See, असं पाहिजे. Both are right, but this is not mentioned there. दोन्ही बरोबर आहे. Because with thanksgiving, be anxious for nothing, but with prayer and thanksgiving. So begin with thanksgiving, end with thanksgiving. दोन्ही बरोबरच आहे, प्रार्थना आणि उपकार स्तुती, परंतु प्रारंभ नेहमी उपकार स्तुतीनं व्हायला हवा. Praise the Lord. Amen. So when you have a thanksgiving heart, जेव्हा तुम्ही एक स्तुतीचं अंतःकरण बाळगता, a grateful heart, एक ऋणी अंतःकरण बाळगता, a thankful heart, एक आभारी अंतःकरण बाळगता, you are setting yourself right in position to receive from God. त्यावेळेला तुम्ही स्वतःला देवासमोर योग्य त्या स्थानामध्ये वसवत असता की जिथे तुम्हाला आता देवाकडनं आशीर्वाद Now मिळतील. the question is, why thanksgiving? आता प्रश्न हा आहे की आभार का मानायचे. See, you can say, I enter in his gates with thanksgiving in my आपण म्हणू heart. शकतो की हो, मी त्याच्या अंगणामध्ये स्तुतीचा यज्ञ घेऊन येतो, स्तुती करतच येतो. I enter his court with praise. उसके आंगनों में प्रवेश करता हूँ धन्यवाद के साथ, उसके आंगनों में स्तुती करता हूँ, असं आपण म्हणू. And that is the way God wants. आणि देवाला तसंच हवंय. Whether you are coming in the church as a community to worship him, or whether in the privacy of your prayer you are coming to him, you need to come with a thanksgiving heart. मग चर्चमध्ये एक लोकसमुदाय म्हणून तुम्ही देवाकडे येत असाल किंवा आपल्या घरामध्ये आपल्या खाजगी रूममध्ये देवासमोर गुडघे टेकायला जात असाल, नमुना आणि पद्धत नेहमी हीच की आभार प्रदर्शन करून, उपकार स्तुती करून मगच प्रार्थना. Amen. Amen. And as I told you, it does not make God great. He cannot become greater than what he is now. आणि मी तुम्हाला He is the आता greatest. सांगितलं की आपल्या त्या स्तुती स्तवनातनं परमेश्वर, बघा मी एवढी स्तुती केली आणि त्यामुळे परमेश्वर एवढा महान झाला, असं आपल्या स्तुतीवर त्याची महानता काही डिपेंड नाही. तो महानच आहे. Amen. Amen. It is for us. आपल्यासाठी, It does something in us. आपल्यासाठी आपण स्तुती आणि उपकार स्तुती आणि आभार प्रदर्शन असं करून जर देवाजवळ यायला लागलो तर Amen. मग आपलंच त्यात काहीतरी चांगलं होतं. Praise the Lord. It sets our minds right, and it removes us from the gravitational pull of the earth
towards the heavens. आपलं काय चांगलं होतं तर आपलं मन त्यामध्ये तयार होतं. आपलं हृदय जे आहे ते आपल्या हृदयाची वृत्ती एक चांगली बनते. एक फाईन असा आत्मा आपल्यामध्ये निर्माण होतो. You आणि are- मग गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला खाली न खेचून आपण वर आकर्षित होतो. You are free from the law of sin and death. पाप आणि मरण या नियमातून तेव्हा तुम्ही मुक्त होत राहता And you get into the realm of the spirit, आणि आत्म्याच्या स्तरामध्ये तुम्ही प्रवेश where you करता are no more affected by any natural law. की जिथं आत्म्याच्या स्तरात प्रवेश केल्यानंतर आता कुठल्याही नैसर्गिक नियमाचा तुमच्यावर परिणाम होत नाही. म्हणून आभार प्रदर्शन आधी आणि मग प्रार्थना. Sin and death, पाप आणि मरण these things will always keep you pulling down till you live on this earth. या गोष्टी नेहमीच आपल्याला खाली खेचत राहणार. जोवर या जगात आपण जिवंत आहोत तोवर पाप आणि मरण या गोष्टी आपल्याला सतत खाली खेचत राहणार. But the more you think upon God, the more you think in the ways of God. पण जेवढं जास्त आपण देवाचे विचार करत राहू, जेवढे जास्त आपण देवाच्या मार्गाविषयी विचार You करत enter राहू, into another law, मग काय होतं की आपण एका वेगळ्या नियमात जातो. the law of spirit and life. आणि तो नियम असतो आत्म्याचा आणि जीवनाचा. And there will always be this warfare. आणि नेहमी हे युद्ध चालू असणार. Law of sin and death, पाप आणि मरण and law of spirit and life. पाप आणि मरण याचा नियम व आत्मा व जीवन याचा नियम हे युद्ध नेहमी चालू असणार. Amen. Amen. And when you move into the spirit of life, आणि जेव्हा आपण जीवनाच्या आत्म्यात प्रवेश करतो your prayers can be successful. मग त्याला काय होतं आपल्या प्रार्थना यशस्वी होऊ शकतात. Amen. आमेन. See, हालेलुया. I'm not deviating from the message. मी संदेशापासनं दिशाभूल करत We नाही. are in the new covenant. मी संदेशापासनं बहकत नाहीये पण आपण नवीन करारात आहोत. See, Nehemiah prayed as much as revelation he got in his time. नेहमायानं प्रार्थना केली. नेहमायाला त्याच्या काळात जेवढं प्रगटीकरण देवाविषयीचं मिळालं, जेवढा प्रकाश देवाविषयीचा त्याच्या डोक्यात पडला त्यानुरूप तेवढी नेहमायाने प्रार्थना केली. But if we say all prayer is what Nehemiah did, then you are lacking. पण आपण जर असं म्हटलो की नाही नेहमायाने केली तिलाच प्रार्थना म्हणतात, प्रार्थना म्हणजे नेहमायाने केली तीच, तर ते बरोबर नाही. Because we have advanced. कारण की आपण प्रगती केलेली. Jesus came, येशू आलेला आहे. gave us the format of prayer. येशूने आपल्याला प्रार्थनेचा नमुना दिलेला आहे. We got into the new covenant. आपण नवीन करारात पदार्पण केलेलं आहे. Amen. Amen. So we take some part and some portion of Nehemiah's prayer, but we also get into the epistles and get in the latest format of prayer since Jesus came. भले नेहमायाच्या प्रार्थनेतला थोडा भाग आपण आपल्या प्रार्थनेत वापरला ठीक आहे, पण येशूनी जो नमुना दिलेला आहे नवीन करारातला तो वापरायला हवा. Praise the Lord. Amen. Because कारण Jesus came from the Father. येशू देवबापाकडून आला. And who else can teach us the right format of prayer than Jesus? आता मग येशू शिवाय आणि कोण आहे की जो आपल्याला प्रार्थनेचा नमुना अगदी योग्यतेने शिकवू शकेल? येशूच देवबापाकडनं आलेला आहे. येशू शिकवणार. Nehemiah prayed in the Old Testament format. जुन्या करारातल्या पद्धतीनुरूप नेहमायाने प्रार्थना And केली his prayers were fervent, no आणि doubt. नेहमायाच्या प्रार्थना तत्पर प्रार्थना होत्या. And it did get results. आणि त्या नेहमायाच्या प्रार्थनांना परिणाम आलेही. Amen. Amen. And according to those times, it was a perfect prayer. आणि तो जो काळ होता नेहमायाचा त्या काळानुरूप नेहमायानं केलेल्या प्रार्थना परफेक्ट But परिपूर्ण. since Jesus came, पण येशू आल्यामुळे today आज येशू आलेला आहे. our prayers end up in the name of Jesus. आता येशू आलेला आहे. नवीन करार आपल्याकडे आहे आणि म्हणून आपली प्रार्थना येशूच्या नावात आम्ही मागतो आमेन असं म्हणून संपते. Amen. आमेन. His prayer, if you see Nehemiah 1:4, नेहमाया 1:4 मध्ये जर नेहमायाची प्रार्थना आपण पाहिली, it says he prayed before the God of heaven. नेहमाया 1 अध्याय 4 वचन, तर नेहमायाच्या प्रार्थनेविषयी असं लिहिलंय की आकाशाच्या देवापुढे त्याने प्रार्थना केली. Nehemiah 2:4 also. नेहमाया 2:4 मध्ये पण Nehemiah लिहिलंय. 4:9 also. नेहमाया 4:9 मध्ये पण याचा उल्लेख आहे. Nevertheless, we made our prayer unto God. नेहमाया 4:9 मध्ये पण लिहिलेलं आहे पहा की तरी आम्ही आमच्या देवाला प्रार्थना केली. See, but today Jesus has given us a victory. परंतु
आज येशू ख्रिस्ताने आपल्याला विजय दिलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. And so we have a greater power in prayer. आणि म्हणून प्रार्थनेतलं एक महान सामर्थ्य आज आपल्याला मिळालेलं आहे. And Nehemiah did not pray in tongues नेहमीयानं अन्य भाषेत प्रार्थना केली नाही, because it was not available for that dispensation. कारण त्या जुन्या काळामध्ये अन्य भाषा उपलब्ध नव्हती. It is available for the New Testament dispensation. अन्य भाषेचं दान नवीन करारातल्या काळासाठी दिलेलं आहे. Praise the Lord. देवाला And धन्यवाद. so we need to dedicate our prayer, तर आपण आपल्या प्रार्थना समर्पित करायला हव्या, and then we will see great things happening in our life. आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये महान कार्य होताना पाहू. Amen. आमेन. So we can tap in some of the kind of prayer, like Bible says in James 5:18. जसं याकोबाचं पत्र 5वा अध्याय 18व्या वचनामध्ये बायबल म्हणत आहे, त्या Elijah prayed with his whole heart. एलियाने संपूर्ण अंतःकरणाने प्रार्थना केलेली आहे. And then it further says, नंतर त्याने पुन्हा प्रार्थना केली. the effectual prayer of a righteous man availeth much. नीतिमान माणसाची प्रभावशाली प्रार्थना प्रबळ असते कार्य करायला. Amen. आमेन. And we are also with the same passion like Elijah, it आणि says. एलियाप्रमाणेच आपणही आहोत त्याच आवेशाचे So असं लिहिलंय. passion should not change, तर आपल्यातला आवेश बदलता कामा नये, but the पण format has to change. पद्धत जी आहे ती पद्धत बदलायला हवी. Are you understanding? एलिया आपणासारखे मनोविकार असलेला माणूस होता, परंतु त्याने निष्ठेने प्रार्थना केली. नंतर त्याने पुन्हा प्रार्थना केली. Say. याकोबाचं पत्र 5:18 वचनाच्या पुढे. And then it takes a decision. आणि मग निर्णय घेतला. Because if you have a defeated mentality, you cannot go in for prayer. कारण कसं असतं, पराजयी वृत्ती घेऊनच जर आपण बसलो तर प्रार्थनेत प्रवेशच करता येत नाही. Amen. Amen. You cannot have a defeated mentality to win over certain things. पराजयी वृत्ती घेतलेली आहे, हार ऑलरेडी मानलेली आहे, तर मग प्रार्थनेत बसून गोष्टींवर विजय कसा घेणार? We need to rise up from our poor image. आपली ही जी एक गरीब प्रतिमा आपण निर्माण केली त्यातनं बाहेर पडा. And many people, even Christians, are living in poor image. आणि बरीच ख्रिस्ती माणसं सुद्धा एका गरीब आणि तुच्छ प्रतिमेमध्ये जगतात. You are made in the image and likeness of God. पहिलं तर ती प्रतिमा तुम्ही बदलून टाका आणि हे जाणा की तुम्ही देवाच्या रूपात आणि आवडीत, म्हणजे दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत बनलेले आहात. And you need to rise up from the place of the resurrection of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थानाचं स्थान आहे, त्या पुनरुत्थी स्थानापासून आपण सुरू करायचं. Jesus is not dead on the cross anymore. येशू काय आता वधस्तंभावर मेलेला नाही. We are observing Good Friday. आपण उत्तम शुक्रवार केवळ पाळतो. It's not that Jesus died even now on Good Friday, he's still hanging on the cross. गुड फ्रायडेला येशू ख्रिस्त मरण पावला आणि आजपर्यंत येशू त्या वधस्तंभावर लटकलेलाच आहे, No. अशातला तर भाग नाही. Jesus is raised up today. येशू आज परत जिवंत झालेला आहे And we need to rise up आणि आपणही परत उठायला हवंय. with the power of resurrection. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने उठायला हवंय. Amen. आमेन. You need to have the stomach to fight this truth. तर या सत्याला लढाई द्यायला आपल्याकडे पोट असलं पाहिजे. Praise the Lord. Amen. You need to have the inner guts in you that yes, I will fight this fight and I will win over it. तसली आतडी पाहिजे आतमध्ये पोटात, असं म्हणायला आणि मानायला की नाही, मी हार मानलेली नाही, येशूमध्ये मला आशा आहे, मी प्रार्थनेचं युद्ध करणार आहे, विजय माझा आहे. Praise the Lord. Amen. If the husband is shaken, the wife should rise up. जर नवरा समजा काही वेळ हादरला काही कारणाने, तर बायकोनी उठायला हवं. Praise the Lord. Amen. Both are saying the same words. आणि दोघेही तेच शब्द बोलतात, What is the use? तर मग फायदा काय? Both rise up with the poor image, both rise up with fear, both rise. I mean, they are twins or what? म्हणजे काय, दोघेही नवरा बायको त्याच गरीब प्रतिमेनं स्वतःकडे पाहतात, तसंच बोलत राहतात, तीच हार दोघांनी मानलेली आहे. म्हणजे काय ते जुळे आहेत का? Say, अरे हा थोडा खाली तर तू वर ये ना. and sometimes कधी कधी the man is talking so negative and he's going to the dish, the wife follows him like a, I don't know what, a humble cow. पुरुष इतके कधी कधी असं होतं, पुरुष इतकं काही नकारात्मक बोलत असतात किंवा नवरा इतकं काही नकारात्मक बोलत असतो आणि बायको मात्र तो नवरा खड्ड्याकडे चाललेला आहे आणि ही आता नंदी बैलाप्रमाणे त्याच्या मागे जात आहे. Yes. Husband says, I will not go to church. The wife says, okay, me पण नवरा नाही म्हणतो जाणार. मी आजपासून चर्च सोडलं. हो का? मीही सोडलं. Why? कशाला? तुम्ही सोडा, कारण मी की चालले. जीवन मरण तुमच्या बरोबर आहे. अरे राजा, पहिलं प्रभू बरोबर आहे. Say, okay, some days he may not come, ठीक आहे, काही दिवस नवरा रुसला चर्चला येणार नाही, but you come.
तू येणार आणि If you don't come, everything will collapse. तू नाही आली तर सगळा तो बंगला कोसळणार आहे. Praise the Lord. आमेन. Somebody has to stand. कोणीतरी उभं राहायला हवं ना. Amen. दोघांनी असे हातपाय See, टाकून हार everybody मारले. has told you has a bad day. मी तुम्हाला सांगितलं ना कालच, प्रत्येकाला 8 दिवसामध्ये एक दिवस घोषितच करायचा की बॅड डे, वाईट दिवस. And it is not possible that both husband and wife are having both bad days आणि together. नवरा आणि बायको दोघेही एकाच वेळेला बॅड डे साजरा करतात. दोघांचाही वाईट दिवस शनिवारच असतो, See, असं काही होत नाही ना. Even if you have bad days, आणि समजा जरी तुमचा तो वाईट दिवस असला rise up in faith. तरी विश्वासाने उभे राहा ना. Talk positive. सकारात्मक बोला ना. Amen. Amen. Even if things don't change, forget to talk positive. आणि जरी गोष्टी बदललेल्या नाहीयेत तरी सकारात्मक बोलत At least राहा. you will enjoy life. कमीत कमी जीवनाचा आनंद तर घेता येईल. Amen. हा? Talk positive. सकारात्मक बोला. Nehemiah and his work crew, they rose up in positivity. नेहमाया आणि त्याचे साथीदार सकारात्मक दृष्टिकोनाने परत उभे राहिले Together, they were ready to face the overwhelming odds in आणि life. एकत्र सगळे एकत्र मिळून त्यांच्या विरुद्ध जे काही विरोध येत होता त्याशी लढायला ते तयार झाले. Dedicate yourself. to God. समर्पित हो राजा, Be समर्पित हो. dedicated to God. असं ढिल्ल काम नाही पाहिजे. देवाला खरा म्हणजे खरा. Dedication means समर्पितपणा म्हणजे approaching every task of God with confidence in God. देवाचं प्रत्येक कार्य देवातल्या विश्वासानं करणं. आमेन. Amen. म्हणजे समर्पण. Paul says Paul म्हणतो in 1 Corinthians 16:13, 1 करीन 16वा अध्याय त्यातलं 13व वचन. watch you stand fast in the faith, quit you like men, be strong. 1 करीन त्याचा 16वा अध्याय आणि त्यातलं 13व वचन. पॉल आपल्याला म्हणतो तुम्ही सावध असा, विश्वासात स्थिर रहा, शूर व्हा, खंबीर असा. हा. शूर व्हा. Be like men. अरे like men. पुरुषासारखा पुरुष राहा. Amen. Amen. Say, आपण म्हणतो पुरुषासारखे पुरुष असून ह्यांना काय झालं. Galatians 6:9 says, गलती 6:9 let us not be weary in well doing. चांगले करण्यात थकू नका. Not doing well doing. चांगले करण्यात थकू नका. For in due season you shall reap if you don't faint. तुम्ही जर If is there, if you don't faint. जर तुम्ही बेशुद्ध झाला नाही तर योग्य ऋतूमध्ये फळ कापाल. Say, आमेन. in due season you shall reap. There is a season. ऋतू असतो, काळ असतो प्रत्येक And गोष्टीचा you shall reap. आणि तुम्ही कापाल. You cannot run away and expect God to unfold the victory flag for you. आपण पळून जायचं भित्र्यासारखं आणि मग तरी म्हणायचं नाही देवानी माझ्यासाठी तो झेंडा फडकवला How can पाहिजे. He just unfold the victory flag when you're running away? कसं काय, तू तर पळवाटा शोधतो, शॉर्टकट मारतो, भित्रट पळून जातो आणि झेंडा देवानी फडकायचा कसा. See, people will say, what is happening with God? लोक म्हणतील देवाला काय झालं. This fellow is running away and he's unfolding the victory हा flag. पळून चाललेला आहे आणि देवबाप त्याच्या नावानं विजयाचा झेंडा फडकवत आहे. Amen. It's Amen. not possible. शक्य नाही. Somewhere we have to show at least 1% to God that I'm still standing in faith. कुठेतरी 1% तरी आपण देवाला दाखवायला हवं की मी विश्वासात उभी आहे. तर आपण बरे करण्यात थकू नये, कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. Amen. 6:9 गलती. Praise the Lord. So the first thing we learned was fatigue. पहिली गोष्ट आपण शिकून घेतली ती म्हणजे क्षीण, थकवा किंवा दमणे. Second is frustration. 2 वैतागणे किंवा कंटाळा. Nehemiah 4:10, the last part, and it Nehemiah says there is much rubble. नेहमया 4:10 शेवटचा भाग सांगत आहे, भार वाहणाऱ्यांची शक्ती क्षीण झाली व खच फार आहे. See, there is much rubble. खच फार आहे. When you see a pile of trouble जेव्हा तुम्ही त्रासांचा ढीग पाहता right before your eyes, नजरेसमोर, surely one gets frustrated. मग नक्कीच तो त्रासांचा ढीग नजरेसमोर पाहिल्यानंतर एखाद्या माणसाला वैताग, कंटाळा हे येतच. Every day when you see that rubble before your eyes, you are frustrated. रोज तो त्रासांचा ढीग नजरेसमोर दिसला की माणसाला वैतागवाडी होते हो. And Nehemiah said there was rubble all around, आणि नेहम्या म्हटला खच सगळीकडे आहे. so that it was getting in the way of rebuilding the walls of Jerusalem. तर यरुशलेमेचा जो कोट आम्ही परत बांधायला घेतलाय त्यामध्ये यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. So when you have rubble in your life, जेव्हा आपल्याही जीवनामध्ये खच किंवा हा असा त्रासाचा, दुःखाचा डोंगर समोर असतो, sometimes a person gets frustrated. त्याला कधी कधी तो व्यक्ती कंटाळतो. Have you noticed at times कधी कधी तुम्ही पाहिलं असेल that you start doing something new की तुम्ही काहीतरी नवीन करायचा हातात घेता and suddenly
the trash keeps piling right up before your eyes. आणि अचानक खच किंवा खचाचा ढीग तुझ्या नजरेसमोर वाढत आहे. Amen. If you don't clean it out periodically, तो जर त्रासांचा ढीग तू बाजूला सारला नाही वेळोवेळी, it's going to stop your progress. तर तुझी तर प्रगती खुंटणारच आहे. At home also, घरी the wife who takes care of the kitchen, घरातली गृहिणी जी स्वयंपाकघर सांभाळते, the trash is stored. कचरा जमा केलेला असतो. If she keeps on piling it and not throwing it up every day, it will become such a big thing before her eyes. कचरा जमा केलेला असतो, रोजचा रोज जमा करून फेकला नाही तर मग तो ढीग किती मोठा होईल. Amen. रोज सकाळी आपलं काय असतं, कचरा घ्या आणि फेका अगोदर. Every day you have to throw away the trash. रोज तो कचरा फेकायला लागतो, नाही तर ढीग मोठा होतो. And you cannot avoid it. When you are cooking something, you cannot avoid collecting trash, isn't it? आणि हे आपण टाळूही शकत नाही ना, कारण की स्वयंपाक चालू असतो तर कचरा तर होणारच आहे. So you cannot avoid it. तर आपण हे टाळू शकत नाही. We need to स्वयंपाक चाललाय recognize that it is there and it will be there. तर आपण हे ओळखून घ्यायचं असतं की स्वयंपाक चालू आहे, कचरा तर होणारच आहे. आपण हे Anytime टाळू you शकत do नाही. some work, कधी काही काम केलं, trash will always gather. कधी काहीही काम केलं तर कचरा तर गोळा होणारच आहे. A builder who is building a house, there will be always lots of trash. जो बांधकाम करणारा घर बांधत आहे, बांधकाम करताना कचरा तर होतोच. Amen. Amen. But if you don't throw away the trash, पण वेळोवेळी तो कचरा फेकला नाही. even at home when you are painting something घरी समजा रंगकाम चाललंय and you are scraping off the walls, आणि घासतायत भिंती, okay, you need to know what thing has to be thrown out and what has to be kept. तर ते काम सुरू केल्यानंतर तुमचं तुम्हाला कळायला हवं की आता काय ठेवायचं आणि काय फेकायचं. Otherwise, you don't know how much progress you have made. नाही तर मग कळून येत नाही ना की आपली किती प्रगती झाली. Amen. आमेन. To know how much progress you have made, you have to Hallelujah. keep on cleaning things. माझी किती प्रगती झालेली आहे हे जर मला तपासायचं असेल तो वेळोवेळी मला माझ्या जीवनातला कचरा फेकायला तर लागेल. Amen. Certain things that should not be there. ज्या काही गोष्टी नको आहेत या ख्रिस्ती जीवनात त्या नको आहेत. Some things that becomes a hindrance for God. ज्या काही गोष्टी देवासाठी अडचण बनतात त्या नको Amen. मला. What is the rubble that we have in our lives? काय कचरा आपल्या जीवनात असतो. It can be trivial things also. काही अशी कुठलीही बाब असू शकते And it may waste away your time and energy. आणि त्यातून तुमची वेळ तुमची शक्ती वाया जाऊ शकते. Some of the things that are unimportant, we give so much importance that takes off lot of your time. कधी कधी काही गोष्टी इतक्या महत्वाच्या नसतात पण तरीही त्या महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना आपल्याकडनं फार वेळ दिला जातो ज्यातनं आपली फार शक्ती वाया जाते. And it prevents you from accomplishing what God has mainly called you for. आणि त्यामुळे काय होतं, देवाने मुख्यत्वे तुला जे करायला बोलवलंय ते करणं तुझ्यापासून लांब राहतं आणि भलतंच जे काही महत्वाचं नाहीये त्यात तुझी शक्ती खर्ची झाली. And some of the wives today, they have maids at home. जसं आता घरी काही लोकांकडे बायकांकडे मोलकरणी असतात. You know, they have to peel off some potatoes or do some this work. त्या and that हाताखाली work. A मदतीला helping कोणीतरी hand. असतं. हाताखाली मदतीला कोणीतरी ठेवलेलं असतं की भाजी निवडून दे, बटाटे सोलून दे, कांदे सोलून It दे, becomes more easy for the housewife to cook then. पीठ मळून दे, म्हणजे घरातल्या गृहिणीला स्वयंपाक करायला सोपं जातं. In the same way, पूर्व तयारी. तसंच if there are some things in our lives समजा आपल्या जीवनात काही गोष्टी आहेत and we are so much concentrating on those unwanted things, म्हणजे नको असलेल्या गोष्टी आहेत आणि त्या नको असलेल्या गोष्टींवरती आपण जास्तीचं लक्ष देत आहोत, God cannot give His work to you. तर मग देव त्याचं काम आपल्याला देऊ शकत You नाही. have to show God that you are free for Him. तुम्ही देवाला हे दाखवायला हवं की देव बाबा मी तुझ्यासाठी फ्री आहे. But every time you say, I'm so busy, God will say, this fellow's both the hands are full, how can I give my work to him? पण ज्या दर वेळेला आपण असं म्हणतो की देव बाप्पा मी किती व्यस्त आहे, मी किती व्यस्त आहे, मी किती बिझी आहे, मग देव काय म्हणेल, ही एवढी व्यस्त आहे, ही एवढी बिझी आहे, हिला आता माझं काम मी कसं द्यायचं. Praise the Lord. And moreover, आणि त्याहूनही जास्त rubbles will be there wherever you go. जिथे कुठे तुम्ही जाल कचरा तर असणारच आहे. When you work for God also there will be rubble. देवासाठी कार्य करतानाही खच किंवा कचरा असणारच. But rubble always takes away our strength. पण कचरा किंवा खच नेहमी आपली शक्ती काढून घेतो. Weariness and discouragement comes in. थकवा येतो आणि त्यामुळे नाराजी येते. Amen. Amen. And it's a portion of every believer. आणि मात्र
प्रत्येक विश्वासू माणसाच्या जीवनातला हा एक वाटा आहे. But you need to know how to deal with it. पण आपल्याला हे कळायला हवं की प्रत्येक विश्वासू माणसाच्या जीवनातला हा वाटा आहे ना, मग ह्याच्याशी कार्य करून हे जीवनातनं बाहेर कसं काढायचं ते मला Let शिकू it दे. not become a hindrance for you between you and your God मी आणि and the माझा देव, work. मी आणि माझा देव आणि देवाचं कार्य यामध्ये हा कचरा अडचण बनता कामा नये. Like when we start a church, जसं आपण जेव्हा चर्च सुरू करतो troubles will also come. त्रास तर येणार आहेत. Church doesn't mean just standing here with tie and suit and preaching. चर्च म्हणजे टाय घातली, सूट घातला आणि प्रीचिंग केलं म्हणजे चर्च बांधलं का? We have to face so many odds. चर्च बांधताना संकट खूप येतात. So many people we have to face. अनेक माणसांना तोंड द्यायला लागतं. All are not happy with what we are doing. सगळे खुश नाहीत काही आम्ही जे करत आहोत त्यावर, किंवा सगळे खुश नसतात आपण Amen. जे करत आहोत त्यावर. So in our great work there is lot of rubble. तर आपल्याही महान कार्यामध्ये कचरा खूप असतो. But that does not put me down. पण त्यामुळे मी नाही नाराज होत. I'm not disappointed. मी कधीच नाराज होत नाही. It's an excitement. मला तर आनंदच होतो. Praise the Lord. Amen. Clean it up every time you get a chance. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल कचरा साफ करायचा, Praise the Lord. स्वच्छता अभियान चालू रखिये. आमेन. You know, the people of Judah were facing great burdens. यहूदातल्या लोकांना हे खूप ओझं पडत They होतं, were building the walls, कारण की ते कोट बांधत होते, but so much rubble was there. पण कचरा आणि खच इतका पडला. All that rubble will not be taken away and removed in one day. आता एका दिवसामध्ये तो खच आणि तो कचरा काढला जाणार We नाही. have been in the Lord just now, but we were in the world for many years. आपण प्रभूमध्ये आता आलोय, जगात खूप वर्ष होतो And so many rubble is inside us. आणि तो जगातला किती सारा कचरा आपल्यामध्ये It cannot be ठासून removed आहे. in one day. किती जगातला कचरा आपल्यामध्ये टासून भरलेला आहे, तो काय एका दिवसात निघेल का? Amen. हा? So many things of the world is in us. जगातल्या बऱ्याच गोष्टी आपल्यामध्ये साठलेल्या आहेत And that has to be gone slowly, but surely it has to go. आणि त्या सगळ्या जायला हव्या आहेत, गेल्या पाहिजेत, हळूहळू का होईना पण गेल्या पाहिजेत. Like children of Israel came out of Egypt, but still that lentils and other things were still in their mind. जसं इस्रायली माणसं इजिप्त देश सोडून आली घरी, पण कांदा आणि लसूण विसरायला होईना, See? And it took time, वेळ लागला and it will come out. आणि येतं हळूहळू And करून slowly, बाहेर पडतं. slowly it should come out. हळूहळू करून कचरा बाहेर पडतो, नक्की पडतो, पडायला हवा, पडेल. Amen. And how could they overcome these discouragements? आणि या सगळ्या नाराजीवर ते कसं काय मात करणार? How? कसं? By the strength of God. देवाच्या शक्तीनं. आणि कसं? By the strength of God. देवाच्या शक्तीनं. The laborers got very tired here, it says in Nehemiah 4:10. नेहम्या 4:10 मध्ये लिहिले ना, सगळे कामगार शीड म्हणजे थकले हो. And human beings, because we are human beings, we wear out. आणि आपण मानव आहोत ना, तर आपण दमतोच. And sometimes you don't have to change many things. आणि कधी कधी ना बऱ्याच गोष्टी बदलायची गरज नसते. Amen. आमेन. And sometimes you don't have to reduce the work also. आणि कधी कधी कामही कमी करायची गरज नसते. Amen. Amen. Just because rubble is there doesn't mean now I have to lessen my work for God. खच आणि कचरा आहे किंवा वाढलेला आहे म्हणून आता मी देवाचं कार्य कमी करणार आहे अशी गरज नाही. As it is, you have got just 70-80 years to live on this earth. एक तर आपलं आयुष्य किती मोठं, 70-80 वर्ष जेमतेम. 60 years, if you are only removing the rubble from your life, when will you devote yourself to God's work? आणि 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये 60 पर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत तुम्ही जर कचरा आणि खच काढायलाच वेळ लावला तर मग देवाचं कार्य कधी करणार? Work for God, remove the rubble. Work for God, remove the rubble. दोन्ही चालू ठेवायचं, खचही काढा कचराही काढा, देवाचं कामही करा. Praise the Lord. Amen. See? And the more you work for God, the more you will remove the rubble. आणि जेवढं जास्त तुम्ही देवाचं कार्य कराल तेवढं जास्त प्रमाणात कचरा होईल, तो कचराही तुम्ही काढा. The devil will say, सैतान म्हणेल remove the rubble first, पहिला कचरा काढ, then work for God. मग देवाचं कार्य कर. See? आमेन. Yes, if you are not removing it at all, then it is not okay. हा, तुम्ही अजिबातच कचरा किंवा खच काढून फेकला नाही तर बरोबर नाही. But something you have to keep on removing from your old past things. पण आपलं जे जुनं जीवन असतं ना, त्यातनं बराच कचरा आपल्याला ऑन अँड ऑफ काढायलाच लागतो. Amen. आमेन. And by the mercy of God, you can do it. आणि देवाच्या दयेनं आपण हे करू शकतो. And at the same time, त्याच वेळेला do some work for God. देवाचंही काहीतरी कार्य करत राहा. Be a cell leader. सेल लीडर बना, Be a some leader. काहीतरी लीडर बना. Go out and preach the gospel. जाऊन लोकांना सुवार्ता सांगा. Amen. आमेन. Preach the gospel. लोकांना सुवार्ता सांगा. People don't know the truth. आज लोकांना सत्य माहित नाही. If we are only shaken, what is the use?
refuse, how can we bring others to the Lord? आपणच हादरतोय, आपलंच मूळ धड नाही तर बाकीच्या माणसांना प्रभूकडे आणायचं And कधी? why should we be shaken? Our Bible is not shaken, it is a sure foundation. आणि आपण कशाला एवढं हादरायचं? आपलं बायबल कधी हादरलेलं आहे It का? is the truth. बायबल सत्य, आपला पाया किती भक्कम आहे, हादरायचं कशाला? Don't reduce the work of God देवाचं कार्य कमी नाही just करायचं. because you slipped here and there. इकडे तिकडे थोडंफार तुम्ही घसरला का चूक झाली म्हणून देवाचं कार्य आता मी बंद केलं असं करू नका. That is what devil wants. सैतानाला तेच हवंय. Don't just focus on the rubble. फक्त त्या खचावर आणि कचऱ्यावर लक्ष देऊ नका. Focus on the building that is coming up. तर बांधकाम चालू आहे, त्यातनं इमारत बांधली जाते, त्या इमारतीकडे पण लक्ष दे ना. And at times, कधी कधी when you are disappointed and tired, जेव्हा आपण थकतो आणि नाराज होतो, all you need to do is get a break. त्यावेळेला फक्त एकच काम करायची आवश्यकता असते. ती काय? ब्रेक घे राजा. A small time, please. टाइम प्लीज. हालेलुया. Yes. टाइम प्लीज. Sometimes when you're overworked, कधी कधी जेव्हा over disappointed, जास्तच काम झालेलं असतं, मग जास्त नाराजी आलेली असते. take a short break. टाइम प्लीज. 5 मिनिटं. Amen. आमेन. ब्रेक. Take a break of 10 days, 10 दिवसाचा ब्रेक or घ्या. 2 days, or 3 days, 2 दिवसाचा घ्या. 3 दिवसाची सुट्टी घ्या. or just walk out. नाही तर बाहेर जाऊन या. Amen. भरल्या चर्च मधून Or नाही. maybe a vacation. नाही short सुट्टीला जाऊन या. vacation. छोटी सुट्टी घ्या. मधली सुट्टी घ्या. Amen. आमेन. Don't wear yourself out असं completely. स्वतःला थकवून नाही घ्यायचं एकदम Amen. पूर्ण. Praise the Lord. आमेन. Because tiredness can always lead to discouragement. कारण थकवा ना नेहमी नाराजीकडे नेतो. Tiredness will always lead you to discouragement. थकवा आला ना माणसाला की त्यातनं नाराजी येते. Remember what God did for Elijah when he was tired. देवाने एलियासाठी काय केलं ते नेहमी आठवणीत ठेवा. जेव्हा एलिया थकलेला होता तेव्हा He sent an angel to give him some bread to eat, देवाने दूध पाठवला त्याला भाकर खायला घालायला, something to drink. काहीतरी त्याला पाणी पाजायला. I don't think so it is earthly thing. He has given some heavenly thing. मला नाही असं वाटत देवाने त्याला काही पृथ्वीवरचं दिलं असेल. देवाने त्याला काहीतरी स्वर्गीय अन्न पाणीच दिलेलं आहे. And the angel said, now go to sleep. आणि मग देवाचा दूत एलियाला म्हटला, सर सो जाओ. See? And so he slept. आणि सर झोपले. Sometimes you need to sleep. कधी कधी झोपायचं. And next morning you are fresh. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो की एकदम ताजे तवाने टवटवीत. बोलो क्या करना है? Amen. Amen. You cannot burn both the ends of the candle and expect it not to burn out. आता मेणबत्तीचे दोन्ही किनारे पेटवून पार राख करायचे म्हणताय आणि तरी म्हणताय नाही मी प्रकाशमान राहणार. ते शक्य आहे का? It's not possible. वाद इकड नाही पेटवली आणि हिकड नाही पेटवली. अरे बाबा सांभाळ. And sometimes the most spiritual thing to do is to just sleep. आणि कधी कधी काही घटनांमध्ये सगळ्यात जास्त आध्यात्मिक काम करणं कुठलं? झोपणं. आणि कुठलं? Yes. When I feel too much worry on my chest, I जेव्हा- just go off to sleep. जेव्हा मलाही असं वाटतं ना की छातीवरती खूप आज ओझा आलेला आहे, काय करू काय नाही, बेडवरती जाऊन झोपून टाकायची. That is Jesus also said, let us go aside to one place and sit down and येशूही relax म्हणाला ना and rest. चला एकीकडे जाऊन विसावा घेऊ. And discouragement and weariness is not something new. We all know it. आणि नाराजी थकवा हे का आपल्याला नवीन नाही, सगळ्यांनाच माहिती आहे हे काय आहे. And who does not have little bit of rubble in his or her life? आणि मला सांगा ना असा कोण माणूस आहे की ज्या माणसाच्या जीवनामध्ये थोडाफार कचरा नाही? कचरा सगळ्यांच्या जीवनात असतो. But where is our focus? That is very important. पण आपलं लक्ष कुठे आहे ते महत्वाचं आहे. Our focus should be on Jesus Christ, the author and finisher of our faith. आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असलं पाहिजे जो आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Amen. Amen. If you see the Hebrew Christians in Hebrews 12, 1-3, इब्री करास 12:1-3 मध्ये इब्री ख्रिस्ती जर आपण पाहिले they were facing many odds. तर बऱ्याच समस्या आणि विरोध त्यांना होत होता. And what did Paul say? पौल काय म्हणाला? Consider him who endured such opposition from sinful men so that you will not grow weary and lose heart. इब्री करास पत्र 12वा अध्याय 3rd verse. आणि त्यातलं 3रं वचन. तर ज्याने आपणा विरुद्ध पाप्यांनी केलेले एवढे बोलणे सोसले त्याच्याविषयी विचार करा, यासाठी की तुम्ही आपल्या जीवास दमून जाऊन खचू नये. Look to him. त्याच्याकडे पहा. Amen. Consider येशूकडे. him. येशूकडे पहा. येशूला माना. Say, consider him. येशूला माना. He was also a son of man. येशूही मानवी पुत्र होता ना. Say, त्यालाही त्रास झाले ना. he had lots of trouble. त्यालाही अनेक त्रास झाले ना. And he was looking to the Father. आणि येशू देव जो पिता त्याच्याकडे बघत राहिला ना. And so he says, if you don't want to be weary and lose heart, look to Jesus. तर पौल म्हणतो
तुमच्या जीवांना जर दमून खचून जायचं नसेल तर येशूकडे बघत राहा. See? आमेन. And it says, who for the joy that was set before him endured the cross आनंद joyfully. Yes. आनंद त्याच्या समोर जो आनंद ठेवलेला होता त्या आनंदापायी त्याने तो वधस्तंभ सोसला. Amen. Amen. And weariness and discouragement is not the portion of the spirit, it is the portion of the soul. आणि थकवा व नाराजी हा काय आत्म्यातला भाग नाही, हा जीवातला भाग आहे. Because verse 3 in the last part says, lest you be wearied and faint in your minds. तिसरं वचन शेवटचा भाग म्हणतोय ना की नाही तर आपल्या जीवास दमून तुम्ही खचू नये. Jivas, Jeev. in life, in the soul. जीव हे सगळं Many जीवात times it's not in the body. बऱ्याच वेळेला शरीरात पण नाही. See, when discouragement comes, the pressure is not on your body, the pressure is on your mind. नाराजी जेव्हा येते ना तेव्हा प्रेशर शरीरावर नसतं पण मनावर प्रेशर असतं. Even when you know that you have a lot of work to do, your body is ready to work, but your mind gets tired. आणि तुम्हाला माहिती पण असतं की बरंच काही काम अजून करणं बाकी आहे, शरीर ते काम करायला तयारही असतं पण मन थकलेलं असतं. See, mind says no. आणि मन म्हणतं नाही आज नाही करणार. Mind grumbles. आणि मन कुरकुर करतं. Sometimes the body does not grumble, the mind grumbles. कधी कधी शरीर कुरकुर करत नाही, मन कुरकुर करतं. And it's not the mind working, body is working, but yet the mind is grumbling. आणि शरीर काम करत आहे, मन तर काही काम करत नाही, शरीर मेहनत करत आहे पण कुरकुर मन करत आहे. See, how strange, isn't it? How funny. कधी कधी किती विचित्र वाटतं नाही सगळं. The body is working, but the mind is grumbling. शरीर मेहनत करतंय, कुरकुर मनाची चालली आहे. And so you have to have control over this mind. तर या मनावर ताबा ठेवायला हवा. Amen. आमेन. And we all face such things in our life. आणि आपल्या जीवनात असल्या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला सगळ्यांना जावं And लागतं. some people say, I don't know how much I can handle in life. आणि मग काही लोक मग म्हणतात की माहित नाही किती मला हे सगळं पेलवणार आहे, झेपणार आहे. Amen. आमेन. You know, I read a true story मी एक खरी गोष्ट वाचली, that took place in the roads of Washington. वॉशिंग्टनच्या रस्त्यावर घडलेली. There was this dog, एक कुत्रा होता. and this dog never liked to do morning exercises or walk. या with the कुत्र्याला master. सकाळी चालणं आणि कसरत करणं अजिबात आवडायचं नाही. But once it so happened, पण एकदा असं झालं, his owner by mistake, त्याचा जो मालक होता त्या मालकानं चुकीनं while sitting in the car, गाडीत बसताना he had to release the leash and let the dog go back to the house. कुत्र्याला परत घरी जाऊ द्यायचं होतं, कुत्र्याचा पट्टा सोडून टाकून. But as he sat, the leash remained inside, the dog was outside, and he shut the door. परंतु काय झालं, जसा हा मालक गाडीत बसला आणि दार त्यांनी लावून घेतलं तर कुत्रं बाहेर होतं पण त्याचा पट्टा अर्धा गाडीत. And he started off the car, and the car raced. आणि मालकाने गाडी सुरू केली ना जोरात, And the dog was still outside the car. आणि कुत्रा गाडी बाहेर आहे. And the dog had no choice but to run after the car. आता कुत्र्याला काय ऑप्शन आहे, आता काय निवड करणार, आता काय निवड नाही, गपचूप भागो. And so the motorcycle fellow, he watched this scene. तर मोटरसायकल वाल्यानी हे चित्र पाहिलं That something was really dragging behind the car. की गाडी मागे काहीतरी असं फरफटत गेल्यासारखं जात आहे. And the motorcyclist said, तर तो मोटरसायकल वरचा I माणूस saw म्हणला, a little dog was picking its legs and putting it down as fast as it could. त्या छोट्या कुत्र्याला मी पाहिलं रे की गाडी बरोबर वेग धरताना कसे ते छोटे छोटे पाय अगदी म्हणजे कसं जात आहे पुढे तो. And he was tumbling down, falling, yet running. पडतंय 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 धडतंय तरी जात आहे. And he chased the car and brought it to a halt. आणि गाडीच्या मागे गाडी बरोबर जात आहे आणि ती गाडी मग ह्यांनी थांबवली And the dog was rescued. आणि कुत्र वाचवलं. And the dog had reached more than 50 kilometers per hour speed. 50 किलोमीटर पर आरनी हे कुत्र पार कुठपर्यंत Though पोहोचलं. he was unharmed, but he had many falls. जरी कुत्र्याला झालं काही नाही पण बऱ्याच वेळेला पडला. And some of our lives are like that little dog which is तसं- pulled every वा time. वा. And we तशी- have to forcefully run. तसं आपल्यातली काहींची जीवन अशी असतात की पर्याय नो ऑप्शन भागो. And some people know that that is the only lifestyle they have, आणि running. काही लोकांना माहिती असतं माझी लाईफस्टाईलच आहे, माझी जीवनशैलीच ही आहे, सकाळी उठल्यापासून रात्री भागो भागो भागो. Things are pulling them and by force they are running. आणि गोष्टी त्यांना खेचत असतात, बळजबरीनं हे धावत असतात. More work, less time. आणि जास्त काम कमी वेळ, And so they have to run like that dog. जास्त काम कमी वेळ, तर मग त्या कुत्र्यासारखं धावायलाच लागतं. Because we are always racing against time. कारण आपण वेळेविरुद्ध नेहमीच असतो. Amen. And the वेळेच्या devil is विरुद्ध. all around us. आणि सैतान आपल्या अवतीभोवती असतोच आहे. And sometimes we say, oh, if only there were 10 days in a week. आणि कधी कधी मग आपण म्हणतो 8 दिवसाचा आठवडा नको होता, 10 दिवसाचा आठवडा हवा होता. And then we keep on falling like that dog, but still running. आणि मग त्या कुत्र्यासारखे आपण पडत राहतो पण धावत राहतो. And then we are
we feel that something is dragging us every day, early morning till night. आणि मग आपल्याला ते वाटतं ना, त्या भावना जाणवतात की सकाळपासून रात्रीपर्यंत माहित नाही काय असं, म्हणजे मला कोणतरी खेचल्यासारखं होतंय पा. Maybe it's the pressure of the job. कदाचित नोकरीचं काही ओझं असेल, Amen. प्रेशर असेल. Sometimes it has become a rule that I go out 6 o'clock and I come back at 10 o'clock at night. कधी कधी नियमच होतो ना हा, म्हणजे नियमच, कायदा म्हणजे कायदाच झालेला असतो की सकाळी 6ला घरातनं बाहेर पडायचं, ते रात्री 10लाच यायचो. Amen. अरे लवकर आलं नाही ना, सकाळी 6ला रात्री 10लाच यायचं. Amen. Job responsibilities and stress, and नोकरीची जबाबदारी आहे, responsibilities, तणाव आहे, financial pressures in our lives, आर्थिक प्रेशर जीवनामध्ये rent and आहे, debts and bills and so many other things. बिलं भरायची असतात, कर्ज झालेलं असतं, बरंच काय काय असतं. And then over that, the wife expects you to be a good husband. आणि मग त्याच्यामध्ये बायकोची अपेक्षा की मी चांगला नवरा राहायलाच पाहिजे रोज 24 Amen. The तास. husband expects the wife to be a good wife. बरं, त्यामध्ये नवऱ्याची पण अपेक्षा तीच आहे की या सगळ्या प्रेशर मध्ये हिनी मात्र 24 तास चांगली बायको राहायला पाहिजे. But म्हणजे somewhere- एक्सक्यूज मी, हालेलुया, Somewhere पण कुठेतरी you need to slow down. थोडस स्पीड हळू करायचा, Slow down. थोडं स्लो. Even in the spiritual realm, some people are running so much they are tumbling over, falling, hurting themselves, but still running. आध्यात्मिक स्तरामध्ये पण काही माणसं इतकी जोरजोरात धावतात, पडतात, धडतात, तरी धावतात आणि थकतायत. And then they get hurt and then they don't know, they are tired, they are लागतंय, frustrated. इथे लागतंय, तिथं लागतंय, पडतायत, धडतायत आणि And finally they थकतायत. are no help for God nor for the church of God. इतके दमलेले आहेत की आता दमल्यामुळे पार काही करतायत, त्यामुळे आता कुणाच्याच कामाचे आणि देवाच्याही कामाचे राहिले नाहीत. Amen. आमेन. And sometimes it happens because we think that we are the only ones called to save the whole world. आणि कधी कधी असं होतं का, कारण की आपल्याला किंवा मला असं वाटायला लागतं अख्ख्या जगाचं तारण करायला कॉलिंग मलाच दिलंय. See, first of all, we cannot save anybody. असं नव्हे, पहिलं तर हे समजून घ्या, तू आणि मी कुणालाही तारू शकत नाही. Otherwise, we would have saved our own family first. नाही तर आपण आपल्या परिवाराला पहिलं नसतं का तारलं. मैं तो मेरा अख्खा खानदान नहीं लेके आती अभी तक. See, we are not the saviors of the world. ऐसा नाही होता. जगाचे तारणारे तुम्ही मी नाही. We are only called to be preachers of the world. आपल्याला फक्त सुवार्ता सांगणारे म्हणून बोलवलंय. Salvation He gives. तारण तो देतो. Amen. He आमेन. gives. तारण देव देतो. Because it's a spiritual work. आणि ते आध्यात्मिक काम आहे. If it was only a conversion work, I can just intelligently talk to some people Ha. and make them converted. फक्त धर्मांतराचं काम असतं तर मी बुद्धीनं ज्ञानानं काहींशी बोलून अगदी त्यांना ते करायला लावलं असतं. Amen. I Amen. would have studied much and then become somebody great and wise, and I could just, have a debate with some people and get them converted. खूप काही शिकून आलो असतो, पदवी घेऊन आलो असतो आणि काही लोकांशी चर्चा करून शेवटी त्यांचं धर्मांतर मी केलंच I असतं. say, but this is not a conversion work. पण हे धर्मांतराचं काम नाही हो. Amen. Amen. It's the change of heart. हे हृदय बदलायचं We काम आहे. cannot do it, God can do it. आणि हृदय देवच बदलू शकतो, आपण नाही. We just prepare the ground. आपण केवळ जमीन तयार करतो. Amen. आमेन. We plant, we pour water, and but God makes it to grow. आपण पेरतो, आपण पाणी घालतो, आपण वाढवतो कोण? देव. Praise the Lord. आमेन. And so we need to see तर आपण हे पाहायचं that though there will be lots of rubble around us, की जरी आपल्या अवतीभोवती खच आणि कचरा खूप असला don't be taken up too much with that rubble. तरी खूप त्या विषयीनं कन्सर्न होऊ नका. In everybody's life, there will be rubble. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खच आणि कचरा असतो. Amen. नको त्या गोष्टी And असतात you need to work it out. आणि आपण ते सगळं काम करून काढायचं. Even in a marriage, लग्नातही marriage is made in heaven, but it has to be worked out also on the earth. विवाह स्वर्गातनं जुळून आलेले असतात, पण त्याविषयीचं कामकाज धर्तीवर करायला लागतं तर ते Amen. टिकतं. And if we don't work it out, it will not last. आणि त्याविषयीचं कामकाज धर्तीवर केलं नाही तर ते लग्न टिकणार नाही. Somewhere there is give and take. कुठेतरी देणं घेणं असतंच की नाही. Praise the Lord. आमेन. And that's how we live this life. आणि अशा रीतीनं हे जीवन आपण जगायचं असतं. Then you have kids at home, मग घरात मुलं असतात, and then you have expected to be the best parent at home. मग मुलांकडनं पण हीच अपेक्षा असते की माझे आई वडील म्हणजे सगळ्यात चांगले असायला And we हवे. have a desire that they turn out best. आणि आपली पण इच्छा असते की माझी मुलं म्हणजे सगळ्यात बेस्टच व्हायला हवीत. And this is a big problem for those who are pastors. आणि जे लोक पास्टर आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी Because समस्या आहे. everybody expects the pastor's children to Ha. be up to date and tip top कारण की in everything. सगळ्यांची अपेक्षा हीच असते, पास्टरांची मुलगी का, पास्टरांचा मुलगा का, म्हणजे तो अप टू डेटच असायला. अरे So काय their children can do what they want, live like
angel at times and live like devil, but the pastor's children हा. should live like angels. त्यांची also. मुलं कशी वागू शकतात त्यांची मुलं कधी सैतानासारखी वागू शकतात कधी देवदूतासारखी वागू शकतात पण पास्टरांची म्हणजे सारखी So- संतासारखीच वागली So there is पाहिजे a lot of pressure. मग प्रेशर Whether you are an elder or a pastor or हो ना. some leader in a church, हो ना. great expectations are there from the people. मग तुम्ही चर्चचे वडील असा चर्च मधले कोणी एल्डर का कोणी लीडर का पास्टर असा लोकांकडनं अपेक्षा भरमसाठ असतात अगदी Praise आपल्या God. मुलांकडून सुद्धा but मग you प्रेशर don't, खूप but you don't need to worry. पण आपण काळजी नाही करायची Amen. हं? We need to trust on God to do things right for us. देवावर विश्वास ठेवायचा की देव बाप्पा तू बघून घेशील Amen. जमतंय तेवढं मी करते बाकी का तुम देखले ना Praise God. But if we don't do anything पण आपण काहीच केलं and नाही expect God to do everything, आणि मांडी घालून बसून देवाने सगळं केलं it पाहिजे will not असं work. तर तसं होत नाही Amen. तसं नाही होत We have to involve God in everything of our life. आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला घ्यायचं Amen. आमेन Praise the Lord. आमेन Even involve your children also in all godly things. आणि ज्या काही सुभक्तिमान गोष्टी आहेत दैवी गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना आपण घ्यायचं Even in your heavy demand towards secular job, you need to spare some time that you can, be with your children And and take जरी them तुमची- out and give them ice creams or whatever. At times, sometimes they might like to eat McDonald's. You eat McDonald's with them. आणि कधी कधी किती जरी नोकरी धंद्याचं प्रेशर असलं नोकरी धंदा तुमच्याकडनं किती वेळची मागणी जरी करत असला तरी थोडासा वेळ आपल्या मुलाबाळांना द्यायचा त्यांच्याबरोबर खेळायचं बसायचं त्यांना बाहेर घेऊन जायचं आईस्क्रीम खायला घालायचं काय त्यांना मॅकडॉनल्ड आवडतं ते खायचं त्यांच्याबरोबर डॅडी तुम्ही पण खा आपणही खायचं त्या दिवशी Otherwise, many times you say, "नाही, मी जे खाणार तू खायला पाहिजे." हो. And then there's a big fight there. मग त्याच्यावरनंच मोठं भांडण Sometimes, once in 15 days, eat what your child likes. 15 दिवसात नाही एकदा तुमच्या मुलांना जे आवडते ते खा ना There's no harm, isn't it? काय हरकत आहे एवढी काय बारीक होणार आणि झाली तर चांगलीच आहे Praise the Lord. See, you have to maintain peace in the house. घर में शांति हो बस सब लोग सुखी रहे बस The people of Nehemiah's time, नेहमायाच्या काळातले they लोक had so much work around them इतकं काम होतं त्यांच्या अवतीभोवती that they got frustrated. सगळे कंटाळले When there's lot of work, looking at it only, you get frustrated. जेव्हा असं खूप काम असतं ना तर त्याच्याकडे बघूनच कंटाळा येतो Sometimes when I'm talking with some people, कधी कधी ज्या काही लोकांशी मी बोलतो I'm very happy before they speak to me. ते बोलण्या अगोदर मी फार खुश असतो But when they start speaking, पण त्यांनी बोलायला सुरुवात केली heaviness comes on my chest. की सगळ्या केलेल्यावर पाणी आणि माझ्या Because- हृदयात ओझ What do they say? कारण ते काय बोलतात They say, ते बोलतात Pastor, पास्टर तुमच्यावरच हे सगळं महाराष्ट्र सेव्ह करायचं. अख्खा महाराष्ट्र It आपके becomes ऊपर है. such a pressure upon ए me. बाबा अख्खा महाराष्ट्र मेरे पर है तुम लोग क्या करेंगे प्रेशर थोडा तुम भी लो God is only looking upon you. नाही नाही पास्टर देव फक्त तुमच्याकडेच बघून If you आहे. do, it will happen. If you don't do, it will not happen. Pastor, Suddenly, तुम्ही केलं the तरच- breathing becomes heavy for me. पास्टर तुम्ही केलं तरच होईल नाही तर नाही होणार म्हटलं की माझा श्वास असा इतका जड व्हायला लागतो ना आतमध्ये 2-4 वेन ब्लॉक होतात Nicely, I was singing glories to छान God. म्हणजे असं प्रभूची स्तुती करत बसलेला असतो मी And suddenly, these fellows put everything upon me. आणि हे येतात काही 2-4 आणि सगळं माझ्यावरती टाकून पळून जातात Pastor, हा. सगळे तुमच्याकडेच सब बघतात. Oh आपकी- God. नहीं नहीं सब आपकी ए बाबा See हालेलुया that. If they say, Pastor, we are with you, we have to do it, Pastor, I feel comfortable. जर कोणी Isn't येऊन it? म्हटलं Yeah, ना praise God. की पास्टर तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे आपण एकत्र करूया Yes. म्हटलं की Then मला what a joy. असा आनंद होतो ना Praise God. म्हणतो चल और एक क्रुसेड रख हालेलुया Amen. If you only put it upon me, I सगळंच get माझ्यावर breathless. म्हणजे सगळंच माझ्यावर म्हणजे सगळंच मी करायचं म्हटलं की माझा श्वासच बंद होईल ना Amen. Even Jesus left much of the work for his disciples. isn't it? यशूनी पण बरंच सारं काम शिष्यांवर सोडलं की आता हे तुम्ही करा Amen. आमेन So lots of work was there during the time of Nehemiah, and lots of rubble also was there. तर नेहमाच्या काळात काम खूप होतं कचराही खूप होता And they said, "Can we do it?" आणि ते विचार करू लागले की आपल्याला जमेल का See, because it's not just the rubble, but I told you last time, it's the people who talk. कारण की फक्त कचरा नाही हो फक्त कचरा असेल तर गोष्ट वेगळी आहे बोलणाऱ्यांची तोंड Amen. See, the problems that I face, I can somehow manage it, but
the speaking people, hallelujah. that brings frustration in our life. ज्या काही समस्या जीवनात येतात त्या मी हाताळू शकतो, पण लोकांची तोंड जी कावकाव करतात ना त्यामध्ये वैताग येतो. Amen. Sometimes because after what they speak, that work also doesn't happen. कारण की And without कधी-कधी- them speaking, I can finish the work more early. कधी कधी ही माणसं बोलली नाहीत ना तर ते न बोलल्यानंतर मी काम संपवू शकत होतो, पण ह्यांनी कावकाव सुरू केली आणि होणारं कामही झालं नाही. Amen. And so Nehemiah and his people fixed their eyes upon God. तर मग नेहमायानी आणि त्याच्या माणसांनी काय केलं, देवाकडे लक्ष केंद्रित And केलं. when they fixed their eyes upon God, आणि जेव्हा त्यांनी देवाकडे लक्ष केंद्रित केलं, they received the strength of डोळे देवाकडे, बस कुणाकडे बघायचंच नाही, देवाकडे फक्त बघायचं, Amen. मग त्यांना शक्ती मिळायला लागली. When you are fainting, जेव्हा आपण असं बेशुद्ध व्हायला लागतो, look to the Lord, look to the word. आपण जेव्हा असे थकायला लागतो, खचायला लागतो, तेव्हा देवाच्या शब्दाकडे पहा, प्रभूकडे पहा. That's what Job 4:4 says. इयोब 4:4 मध्ये असंच लिहिलेलं आहे, Thy words have upholden him that was falling, and thou hast strengthened the feeble knees. इयोब 4 अध्याय त्यातलं 4 वचन, जो पडत होता त्याला तुझ्या वचनांनी धीर दिला आहे, Yes. आणि जो लटपटीत गुडघे दृढ केले आहे. See, I don't know how it works, but it works. मला माहित नाही कसं होतं हे, पण होतं. If you ask me how it works scientifically, I cannot tell you. शास्त्रीय रीतीनं तुम्ही जर कारण मागितलं तर मी नाही तुम्हाला काही कारण देऊ शकत की हे कसं होतं, की पडत होता पण त्याला तुझ्या वचनांनी धीर दिला, गुडघे त्याचे लटपटत होते पण गुडघे त्याचे दृढ झाले. ते कसे होतात ते मी तुम्हाला Because explain नाही करू शकत. the word of God is alive कारण देवाचं वचन, देवाचा शब्द जिवंत and आहे, powerful. सामर्थ्यशील आहे, See, that's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Word of God is alive. देवाचं वचन जिवंत आहे, See, सामर्थ्यवान आहे. this is not a dead word. हा काही मेलेला शब्द नाही, It's a living word. हा जिवंत शब्द आहे, It's the Rhema word. हा रीमा शब्द आहे. When God spoke, things happened. देव जेव्हा बोलला गोष्टी घडल्या. See, that means that word can make things. याचा अर्थ तो शब्द गोष्टी घडवू शकतो. See, and God, that word that God spoke, He formed it into a person called Jesus. आणि तो शब्द जो देव बोलला त्या शब्दालाच देवाने येशूचं रूप दिलं. See, when He had to make man, He made of the earth. माणसाला जेव्हा त्याला बनवायची वेळ आली त्याने मातीतनं माणूस घडवला. See, but when He had to make Jesus, पण येशूला जेव्हा बनवायची वेळ आली it was His word. त्या शब्द, See, it was His शब्दाचा word. शब्दाचा येशू. That's why man's word has no power. आणि म्हणून माणसाच्या शब्दांना सामर्थ्य नाही, कारण मातीचा बनलाय हा माणूस, See? पण येशू बनलेला आहे शब्दाचा. So if he is made of that word of God, there is life in it. तर देवाच्या शब्दातनच येशू निर्माण झालेला असल्यामुळे ह्या शब्दांमध्ये जीवन आहे. Praise the Lord. Amen. There is life in Jesus Christ. येशू मध्ये ही जीवन आहे. If you read in Psalm 31 verse 10, स्तोत्र 31 त्यातलं 10वं वचन जर वाचलं, you know, sometimes sin also makes us weak. कधी कधी पाप आपल्याला अशक्त करतं. For my life is spent with grief and my years with sighing. My strength faileth because of my iniquity and my bones are consumed. स्तोत्र 31:10, कारण शोकात माझे आयुष्य क्षीण झाले आहे आणि उसासे टाकण्यात माझी वर्षे सरली आहेत. माझ्या अन्यायामुळे माझी शक्ती थकली आहे, See that. माझी हाडे झिजली आहे. So many times, बऱ्याच वेळेला because of sin also we become very weak and frustrated. पापांमुळे पण आपण अशक्त, क्षीण आणि कंटाळवाणे होतो. And that shows that David's whole life was a continuity of sorrows. आणि त्यावरून दिसून येतं की दाविदाचं संपूर्ण आयुष्य जे होतं त्यामध्ये आयुष्यभराला दुःख होतं. So he saw the trouble, and that त्रास trouble होते. was because of sin and pressure and enemies. पाप, प्रेशर म्हणजे दबाव, And it's not शत्रू only- यांच्या पायी त्याने आपल्या जीवनात आयुष्यभर त्रास पाहिला. And he's not only talking about his personal sins, he's talking about the sinful nature in us that makes us tired. आणि तो केवळ आपल्या व्यक्तिगत पापांविषयी बोलत नाहीये, तर ती पाप तर आहेतच, पण आपला जो पापी स्वभाव आहे तो आपल्याला थकवतो. So many times it may not be because you sinned, that's why you have become tired and weak and frustrated. It's the sinful nature in us that brings out frustration and tiredness over small issues also. तर बऱ्याच वेळेला तू पाप केलं आणि म्हणून आता तुला कंटाळवाणा झालेला आहे, तू थकलेला आहे, असं नव्हे. तर तुझ्यामध्ये असंही होऊ शकतं, परंतु असंही होऊ शकतं की आपल्यात पापी स्वभाव आहे आणि म्हणून त्या पापी स्वभावापायी पण कधी कधी आपल्याला कंटाळवाणं वाटायला लागतं, चिडचिड व्हायला लागते. When we were in the world,
आपण जगात असताना That time त्यावेळेला we were sinning so much it was like drinking water. जगात असताना आपण किती पाप केलं, खूप पाप केलं. पाणी जसं पित आहोत तसं पाप केलं. And that was bringing very much tiredness in us. आणि त्यातून आपल्याला खूप थकवा जाणवायचा. Amen. आमेन. And trouble upon trouble came upon our lives. त्रासावर त्रास जीवनात आले. But after we came to the Lord, पण प्रभूकडे आल्यावर yes, the sinful nature is still there. पापी स्वभाव अजूनही आहे. Tiredness does come. थकवाही कधी कधी Fatigues येतो. come. कधी-कधी Disappointment come. कधी कधी क्षीण थकवा नाराजी येते. Because of the sinful nature. कारण पापी स्वभाव आत आहे. And so you need to take the strength of God every time. आणि म्हणून दर वेळेला आपण देवाची शक्ती घ्यायची गरज आहे. You cannot do away with the word of God. देवाच्या शब्दाला बाय बाय करून Some चालणार people नाही. say, I'm so righteous now, I don't need the word. काही लोक म्हणतात की मी आता इतका नीतिमान झालोय की मला देवाच्या शब्दांची गरज नाही. No, you have the sinful nature in you. नाही नाही, तुझ्यामध्ये पापी स्वभाव आहे. The अजून law of sin and death is still working in us. मरणाचा आणि पापाचा नियम अजूनही आपल्यात काम करत आहे. It is working in us. अजूनही मरणाचा आणि पापाचा नियम आपल्यात काम करत आहे. Even when you don't sin, it is still working in आपण us. जरी पाप करत नसू तरी पापाचा आणि मरणाचा नियम आपल्यात अजूनही काम करतो. And if you really want to live a victorious life, आणि आपल्याला खरोखरचं विजयी जीवन जगायचं असेल every day you need to meet God and talk to Him and tell Him how much you love Him and get the word inside of you. तर रोज तुम्ही देवाला भेटलं पाहिजे, देवाशी बोललं पाहिजे, देवाचा शब्द आतमध्ये घेतला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की मला तुझी किती गरज आहे. Amen. Amen. You need to cover yourself स्वतःला झाकलं by पाहिजे the blood of Jesus, येशूच्या by the रक्ताने, word of God. देवाच्या शब्दानं. Otherwise, this world will eat you up. नाही तर हे जग आणि दुनिया तुला कच्चं खाईल. This world will eat you up. ही दुनिया तुला कच्चं खाईल. Yes. It will affect your body, it will affect your mind. आणि त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर, तुझ्या मनावर, सगळ्यावर होईल. They are stinging words. They are words of hatred towards you, and they will be tormenting you every day. त्यांचे डंख मारणारे शब्द, त्यांचा तुमच्या विषयीचा तिरस्कार, ह्या सगळ्यानं तुम्हाला रोज छळ होईल. Bible says of Lot, he was the righteous Lot being tormented every day by the worldly people of Sodom and Gomorrah. बायबल म्हणताना लोटाविषयी नीतिमान लोट होता, पण सदोम आणि गमोरातल्या लोकांद्वारे रोज छळला जायचा. Every रोज day he was नीतिमान tortured. होता itself. लोट, नीतिमान लोट सदोम आणि गमोरातल्या लोकांकडनं रोज छळला जायचा. You know, sin was the cause of us losing our natural fervency. नैसर्गिक तत्परता आपल्यातली जी होती ती जी आपण आता गमावलेली आहे ती पापामुळे. See, natural strength is lost because of the sin. नैसर्गिक शक्ती आपल्यातली गेलेली आहे ती पापामुळे. Amen. Amen. And now the sin nature is in us. आता पापी स्वभाव आपल्यात आहे. And so it is obvious you will become tired at times. आणि हे साहजिकच आहे की कधी कधी आपल्याला थकवा येणारच. But once you start walking with God, पण एकदा का आपण देवाबरोबर चालायला लागलो, He will strengthen you every day. देव रोज आपल्याला शक्ती देईल. God's grace and mercy is given for that sake. देवाची कृपा, देवाची शक्ती याच्यासाठीच दिलेली आहे. Praise the Lord. Amen. Bible says in Psalm 105 verse 37. स्तोत्र 105 त्यातलं 37व वचन म्हणतं, He brought them forth also with silver and gold, and there was not one feeble person among their tribes. स्तोत्र 105 आणि 37व वचन, त्याने त्यांना सोन्या रुपया सहित बाहेर काढून आणले, त्यांच्या वंशामध्ये कोणीही दुर्बल नव्हता. See, Amen. कोणीही दुर्बल नव्हता. Can you imagine? See, they were not weak. कोणीही अशक्त They नव्हतं. were not feeble. कोणीही दुर्बल नव्हतं. And mind you, they were walking in the wilderness. आणि लक्षात घ्या, ते रानात चालत होते, हायवेवर नाही. See? And they were not feeble. पण दुर्बल नाही. That means there is a provision given by God which gives you strength. याचा अर्थ देवानी पुरवठा केलेला आहे की ज्यातून आपल्याला शक्ती मिळते. It doesn't say they ate something and so they were not feeble. असं लिहिलेलं नाहीये की त्यांनी काहीतरी विशिष्ट खाल्लं आणि त्यामुळे ते दुर्बल झाले नाहीत. It just says there was not one feeble person among their tribes. त्यांच्या वंशांमध्ये कोणीही दुर्बल नव्हतं. That means it is possible to live in such high degree of grace याचा अर्थ कृपेच्या इतक्या उच्च डिग्रीत आपण जगू शकतो that you can live above weakness all the time. की आपण अशक्तपणांवर सदैव जगू शकतो. Praise the Lord. Amen. You can live above weakness all the time. अशक्तपणांना दूर आणि लांब सोडून आपण सदैव जगू शकतो. Doesn't Proverbs 4:12 say, नीतिसूत्र 4:12 म्हणतं की नाही, when thou goest, thy steps shall not be straightened, and when thou runnest, thou shalt not stumble? नीतिसूत्र 4 त्यातलं 12 वचन,
तू चालत असताना तुझ्या पावलांना अडचण पडणार नाही See? आणि तू धावशील तेव्हा अडखळणार नाही. Did you see that? बघा. I mean, you will not stumble. म्हणजे तू अडखळणार नाहीस. No matter what comes before you. मग तुझ्या समोर काहीही येऊ दे, That means there is a provision given by God where you will not stumble in your steps. याचा अर्थ देवाने पुरवठा केलेला आहे की जो आपण घेतला तर आपण अडखळणार नाही. And so there are times when you forget God आणि कधी कधी जेव्हा आपण देवाला and विसरतो do things which are not pleasing to God. आणि अशा काही गोष्टी करायला लागतो की ज्या देवाला आवडत नाही, And then there is tendency of us falling. आणि मग अशी वृत्ती आपल्यात असते की आपण पडतो. Sometimes you feel you have no life, no vigor in you. कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं की माझ्यामध्ये जीवच I राहिला cannot go नाही, any further, you say. माझ्यात जीवच राहिला नाही, मी तर अशक्तच झालेली आहे, ह्याच्या पुढे मला आता होणारच नाही, It is too hard for me. आता मला फार अवघड झालंय. Maybe there are no fruits in your life. What will you do? कदाचित तुझ्या जीवनाला फळ आलं नसेल, तू काय करणार? That's why Bible says, seek the Lord and seek His face and seek His strength. आणि म्हणून बायबल म्हणतं प्रभूला शोधा, परमेश्वराचं मुख शोधा, परमेश्वराची शक्ती शोधा. Seek His face forever, David कायम says. परमेश्वराचे मुख शोधा. दावीद Seek म्हणतो. His strength. त्याची शक्ती शोधा. Did you see that? That बघा. means we need strength. याचा अर्थ आपल्याला शक्तीची गरज आहे. So much of rubble is around us, we need strength. इतका सारा केर कचरा आपल्या अवतीभोवती आहे की आपल्याला देवाच्या शक्तीची गरज आहे. Every day say, Lord, you are my strength and my portion. रोज म्हणा देवाला की तू माझी शक्ती आणि तू माझा वाटा आहे. My heart may fail, माझं हृदय कदाचित but अपयशी you are होईल, my strength and my पण portion. तू माझा वाटा आणि तू माझी शक्ती आहे. He will strengthen you. तो तुला शक्ती देईल. Praise God. Amen. How? I don't know. कसं मला नाही माहित, But He will strengthen you. पण देईल एवढं माहित आहे. Amen. आमेन. Because here it says the strength of the people had become weak. कारण इथे लिहिलेलं आहे, Nehemiah. Say, नेहमीयामध्ये लिहिलेलं आहे की लोकांची, त्या कामगारांची शक्ती क्षीण झाली. they began to totter and they began to fall. सगळ्यांचे पाय लटपटायला लागले, सगळे पडायला लागले. What was happening? काय व्हायला They were लागलं? depending on their own strength. ते सगळे स्वतःच्या शक्तीवर अवलंबून When you राहत होते. depend on your own strength, स्वतःच्या शक्तीवर जेव्हा आपण अवलंबून राहतो you start tottering. त्यावेळेला आपले हातपाय लटपटायला लागतात. Amen. Amen. You start tottering. त्यावेळेला हातपाय लटपटायला लागतात. And there is only one way wherein you can instill strength in you. आणि एकच रीत आहे की ज्या रीतीनं आपण आपल्यामध्ये शक्ती भरू शकतो. The spirit of joy. आनंदाचा आत्मा. Spirit of joy. आनंदाचा आत्मा. So you need to stir up for the spirit of joy to be stirring you up. तर त्या आनंदाच्या आत्म्याने येऊन तुला हलवून सोडण्यास्तव पहिलं तू स्वतःला हलव. Praise the Lord. Amen. Paul says, rejoice in Paul the Lord म्हणतो, always. पॉल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. Amen. Amen. Rejoice in the Lord always. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. See, it will not come automatically when you're going through hard times. आता अवघड प्रसंगातनं जाताना आपोआप हा आनंद येणार नाही. But that is the only way you can regenerate yourself. पण ही एकच रीत आहे की ज्या रीतीनं आपण स्वतःला परत एक ताजेपणा आणि टवटवी देऊ शकतो. See, have you seen when you have joy, you have rested? तुम्ही पाहिलेलं आहे का की जेव्हा आपल्यामध्ये आनंद असतो आपल्यात विसावा असतो. Amen. Amen. Like a mother says, I am not tired because I am preparing this for my daughter or son or whatever. जसं एखादी आई म्हणते की मी नाही थकत, मी नाही दमत, तो हा स्वयंपाक करताना मला थकवा येत नाही का, कारण माझ्या मुलीसाठी मी बनवते. Because of the joy, tiredness goes away. कारण तो आनंद आहे आणि त्या आनंदापायी तिचा थकवाही निघून जातो. See, when you have to prepare for your enemies, you are tired before you prepare. शत्रूंसाठी स्वयंपाक करायचा असेल तर करण्याआधीच थकवा. आमेन. आय एम See, रिटायरिंग. but when you are preparing it for your spouse or your children, there is joy and there is no tiredness. पण नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी किंवा काही आप्तजनांसाठी स्वयंपाक करायला घेतला तर आपल्याला थकवा जाणवतच नाही. Say, and you say, I've worked so much, but I'm not tired. आणि तुम्ही म्हणता मी इतकं काम केलं पण मला अजिबात थकवा Why? नाही का? Joy. आनंद. Joy. आनंद. See, when you have joy, you will never get tired. आनंद जर आपल्यात असेल ना तर आपल्याला कधी थकवा येणारच नाही. Praise the Lord. आमेन. So you have to have joy all the time. तर सदैव सर्वदा तुमच्यात तो आनंद असायला हवा. आमेन आमेन आमेन. Just see, when you are anxious, you are not at ease. बघा ना जेव्हा किंवा आपल्याला असं टेन्शन येतं आणि चिंता व्हायला लागते ना तेव्हा विसावा निघूनच जातो. But when you have the joy of the Lord, you are at peace, you are at rest. पण प्रभूचा आनंद आपल्यामध्ये आला की शांती मिळते, विसावा मिळतो, You are not worried. काही काळजी होत नाही, Amen. टेन्शन नाही. Like when you lose your job, you start worrying. जसं आपली नोकरी गेली तर आपल्याला चिंता होते And when you are worrying, you depend on your own strength. आणि चिंता करायला लागलो तर याचा अर्थ आपण स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहे. Worrying means you are depending on your strength. तू चिंता करत आहेस याचा अर्थ तू स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहेस. Are you understanding? people? समजतं का मी काय म्हणतो? Worrying and anxiety means you are depending on your strength. चिंता करणं म्हणजे तू स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतो. Anybody says, I am very much worried, that means he has not yet come to God. जो कोणी म्हणतो ना की With his मला problem. खूप चिंता सतवत आहे,
मग समजून घ्यायचं तो आपली समस्या घेऊन अजूनवर देवाकडे आलेलाच नाही. When you begin to depend on your own strength, आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहायला लागता the devil comes मग सैतान येतो, and you are finished. मग नसते पाहुणे घरात आणि तू संपला. Praise the Lord. आमेन. See, we do not fight the devil with our own strength. सैतानाची स्वतःच्या शक्तीनं आपण नाही लढू शकत. We wrestle and fight the devil with the spirit and by the strength of the Lord. आपण आत्म्यानं आणि देवाच्या शक्तीनं सैतानाशी झुंज करतो. See, the worldly people, they are fighting the devil here every Saturday. You can see it. जगिक माणसं बघा ना, दर शनिवारी इथं वेदीवरती किती सारी माणसं सैतानाशी They झगडा are करतात. fighting in the natural. नैसर्गिक रीतीनं सैतानाशी झगडा चाललेला असतो. Who is tired? कोण दमतं? Devil or that man? सैतान की तो माणूस? Devil is not tired. सैतान नाही The दमत. evil spirit, he will say every day, every Saturday, you bring me here, no problem. दुरात्मे म्हणतील मला दर शनिवारी इथं आणा, नो मी प्रॉब्लेम. काय त्याला खाली पाडणार. हो, मी या Every माणसाला Saturday he will make him to fall. दुरात्मे म्हणतील की दर शनिवारी मला इथं आणा, मला काही प्रॉब्लेम नाही, मी दर शनिवारी याला खाली पाडीन. When he falls, the devil will say, मी पण दमलो. No, he is not tired. तो माणूस खाली पडल्यानंतर सैतान काही म्हणत नाही काही की मी दमलो, तो माणूस दमतो. Say, he will never be tired. सैतान कधी दमणार नाही. He can make you fall 100 times सैतान तुला 100 वेळेला पाडेल and he will not be आणि tired. सैतान दमणार नाही. Only when we say in the name of Jesus, he becomes tired. येशूच्या नावात म्हटलं की सैतानाची सगळी शक्ती गेली. He becomes tired. मग सैतान दमतो. He is so tired. येशूच्या नावात असं म्हटलं की मग सैतानाची सगळी शक्ती जाते. And this fellow becomes strong. आणि मग हा जो कोणी खाली पडलेला असतो तो बलवान होतो. Amen. He Amen. suddenly rises up. मग तो अचानक उठतो. हा मला आता बरं वाटतं. मला बरं Say, वाटतं. Why? का? The Lord. प्रभू, In the name of the Lord. प्रभूच्या नावात Jesus. येशू, The word of God. देवाचा शब्द It will strengthen you. बाबा, तो तुम्हाला शक्ती देईल. Read the Bible, any chapter, any page, any verse, anything. बायबल वाचा, Read the वाचा. Bible. कुठलंही पुस्तक काढा, बायबल मधला कुठलाही अध्याय काढा, कुठलीही वाक्य काढा आणि वाचा. Amen. Amen. Some people say कुठनं वाचत. काही लोक बोलता बोलता हा ना. 10 वर्ष निघून काही जातात. लोकांची ह्याच्यावरच डिबेट नाही. कुठून सुरू, अरे कुठून पण सुरू कर पण वाच. Amen. नाही तर Read the कुठून Bible. सुरू करू म्हणता म्हणता आयुष्य जाईल. See, anytime you in the bus you are walking anywhere at home, काही just कुठूनही. open anything and read. काही कुठूनही काढ आणि वाच. बस मध्ये बसला. Bible doesn't say वाच. only the book of Hebrews will give you life. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त इब्रिकराचं पुस्तकच तुला जीवन देईल ते वाच. No, the word of God will give you life. देवाचा शब्द तुला जीवन देईल कुठलाही वाच. And Genesis to Revelation is word of God. उत्पत्तीपासून प्रकटीकरण देवाचा शब्द आहे. When I sit in the car, any page I open and read. मी गाडीत बसलो की कुठलंही पान काढतो आणि वाचतो. Amen. आमेन. Any page. असं काही ठरलेलं नाही, कुठलंही पान काढून And वाच. suddenly when I feel, yesterday only I read this, I don't read that. I read another आणि one. मग असं वाटलं नाही, अचानक असं वाटलं की नाही कालच हे वाचलं होतं, मग ते थांबवतो दुसरं वाचतो. Read anything. काही वाचायचं Some बायबल will tell you systematic reading from Genesis to Revelation. काही I पण did that once. काही बिलीवर पंडित माणसं तुम्हाला शिकवायला येतील. नाही नाही ऐसा नाही पडते, अरे असं नसतं वाचायचं, असं वाचायचं. Amen. Once you read like that, systematic reading, it एकदा is वाच, good. ठीक आहे. एकदा तू अगदी सिस्टमॅटिकली सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा वाच. Amen. Amen. But after that, keep on reading any chapter. त्याच्यानंतर कुठलंही काढ आणि वाच. And somewhere God will touch you. कुठेतरी देव तुला स्पर्श करेल Because the ना. Bible is the most positive book on earth. अरे बा, अख्ख्या जगात बायबल सगळ्यात सकारात्मक पुस्तक आहे. Praise the आमेन. Lord. हालेलुया. See, it helps me, it strengthens me. मला यातनं मदत होते, मला यातनं शक्ती मिळते. I carry my small Bible in the pocket only. माझं छोटं बायबल मी खिशातच ठेवतो. Sometimes I may not know the quotation and words, but I know the word. कधी कधी मला ते एक्झॅक्टली कुठं लिहिलेलं आहे ते आठवणार नाही, पण वचन तोंडपाठ असतं Because मला. the quotation and the word is not from God, it is the word of God coming from God. कारण हे नंबर दिलेले देवाकडचे नाही, वचन देवाकडचं आहे. तर ते The नंबर translators put those numbers. अनुवादकांनी नंबर घातले. 4 अध्याय 3 वचन. नंबर विसरतो कधी कधी, पण Amen. वचन बोलतो. That's why Paul says somewhere it is written. म्हणून पॉल म्हणतो ना Understand? कुठेतरी लिहिलेलं आहे. So, some people are, very clever. काही माणसं खूप हुशार, I know the quotations. काही बिलीवर Do you know the word? That is more important. That is from God. हालेलुया. Quotations, the translation, हालेलुया. translators put. काही बिलीवर माणसं खूप हुशार. कोटेशन याद है क्या? एक कोटेशन याद नहीं, प्रभु का वचन याद है. Praise God. Amen. Because the chapters and the verses were given for us to का- easily understand. अध्यायाचे नंबर, वचनांचे नंबर अनुवादकांनी दिलेले आहेत आपल्याला सोप्या रीतीने समजावं म्हणून ते कुठे देवाने दिले. See, if you read, if the Jews, they don't have the quotations and all. यहूद्यांकडे काही कोटेशन किंवा नंबर नाही It आहेत. was not there even during the time of Peter and Paul. पेत्र, योहान, पॉल यांच्याही Later काळामध्ये on they have नंबर. put it for our easy मागाहून- reference. मागाहून आपल्याला सोपं पडावं म्हणून 3 अध्याय 4 वचन 10 अध्याय 15 वचन वगैरे वगैरे. Praise God. So Amen. don't be taken off with all these things. Even if you know it, it is best.
जर तुम्हाला नंबर माहिती असेल, अध्याय कितवा आणि वचन कितवा नंबर सकट माहित आहे, चांगलंच आहे. Otherwise, some people will say you should know the page number also. नाही That तर मग finished. काही माणसं, आपली माणसं खूप कडक, मग ती पुढे म्हणतील, अच्छा अध्याय नंबर माहित आहे, हो वचन नंबर, हा पेज नंबर बोल. I know every Bible has got different pages now. बोलने का तू मुझे मिल मत वापस. हालेलुया. Amen. आमेन. See, every Bible has got different page numbers. आता प्रत्येक बायबलच्या पानाचा नंबर वेगळा आहे. Praise the Lord. तो कधी लक्षात राहायचा आणि ते करता करता वचन बाजूला राहायचं. Praise God. Amen. We'll continue next week. We have breaking of bread today. वाह. Thank you, Lord God. Thank you, Jesus. Lord, there are lot of rubbles around us, Lord. प्रभू, आमच्या सभोवताली बराच कचरा आहे. Before us, at the sides and behind us. आमच्या समोर, आजूबाजूला, पाठीमागे, But our eyes are not on the rubble, Lord. पण आमचे डोळे कचऱ्यावर नाही. Our eyes are on you, Lord. आमचे डोळे तुझ्यावर आहेत. Our eyes are fixed on you, Master. आमचे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. The rubble will go. तो कचरा जाईल. As we start building the walls of Jerusalem, the rubble will go. जसं आम्ही यरुशलेमेची भिंत बांधायला लागू ना, कचरा जाईल. Your strength will come. तुमची शक्ती परत येईल. God's strength will come upon you tonight. देवाची शक्ती आज रात्री तुमच्यावर येईल. He will strengthen you to face any calamity in your life. तो शक्ती देईल तुम्हाला जीवनात येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड द्यायला. And mind you, every day is not the same. आणि लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक दिवस सारखा नसतो. Jesus said, येशू बोललेला आहे, every day is not the same. प्रत्येक दिवस सारखा नसतो. दिवस Doesn't the day वेगवेगळे have असतात. 24 hours? दिवसात 24 तास असतात की नाही तो म्हटला. And every day is different. आणि प्रत्येक दिवस वेगळा असतो. The trouble that you are seeing today, जे त्रास तुम्ही आज पाहताय, tomorrow you may not see it. उद्या कदाचित ते त्रास तुम्हाला दिसणार नाही. Why should you die today? मग कशाला आज मरायचं? Why should you be frustrated today? का आज इतकं कंटाळायचं? God is there. देव आहे ना, He is for you. देव तुझ्यासाठी आहे ना, He is there to help you. देव तुला मदत करायला आहे ना, He will help you. देव तुला मदत करेल. He will help you. देव तुला जरूर मदत करेल. Sometimes we make foolish decisions in our lives and we blame God. कधी कधी आपण मूर्खासारखे निर्णय जीवनात घेतो आणि मग देवाला दोष देतो. Cannot blame God for our foolish decisions असं in नाही, lives. आपण मूर्खासारखा निर्णय घेतला आणि मग देवाला दोष द्यायचा, असं कसं? Instead of just blaming Him, देवाला दोष द्यायच्या ऐवजी wait for Him. आता वाढ बघा Say, Lord, I made a mistake in my life. आणि म्हणा प्रभूला की माझ्या जीवनात मी चूक केली देवा, Forgive me, Lord. मला क्षमा कर Show me the right path. आणि मला आता योग्य रस्ता दाखव. And He will remove you from your calamity. आणि तुमच्या संकटातनं तो तुम्हाला बाहेर काढेल. Certain things, if they don't remove, काही गोष्टी नाही गेल्या He will give you grace to carry it. तर देवबाप तुला कृपा देईल. त्या गोष्टी असूनही कसं जगायचं हे शिकवेल. Paul says, Lord, remove the thorn. पॉल म्हणाला, देव बाप्पा काटा काढ ना. God said, I will not remove it, देव म्हणला नाही काढणार, but I will give you enough grace to cover it. पुरेशी कृपा देतो काटा सोसायला. Sometimes, कधी कधी certain things may not happen in your life. काही गोष्टी तुझ्या जीवनात कदाचित होणार नाही. You have to take it. घ्यायचं, स्वीकारायचं. Grace is sufficient to cover it all. कृपा पुरेशी आहे सगळं झाकायला. आमेन. Thank you, Lord God. धन्यवाद देव बाप्पा, तुझे Thank you, आभार, Master. तुझी स्तुती करतो. Lord, प्रभू come down, Master, खाली उतरून ये. and strengthen my people, Lord. माझ्या लोकांना शक्ती दे. They are going through hard times. कठीण प्रसंगातनं जात Yes, आहे. there is lot of rubble. खूप केर कचरा आहे. Yes, it is there. आहे जीवनात खूप केर कचरा आहे. But पण it's only your grace that is keeping our head outside the water. फक्त तुझी कृपा आहे जी Above the आम्हाला, water. फक्त तुझी कृपा आहे जी आम्हाला पाण्यावर डोकं काढायला लावते. If God can keep your head above water, He can make you to swim also in the water. देवा आमचं तुझं डोकं पाण्यावर काढू शकतो, तर तो तुला पोहायलाही लावेल. Yes. And He can take you from the water into the shore also. आणि पाण्यातनं तो तुला किनारी पण आणेल. He can do it all. देव सगळं करू शकतो. Nothing is too hard for my God. माझ्या देवाला काही अवघड नाही. Nothing is too hard माझ्या for my देवाला God. काहीही अवघड नाही. Let the world beware of us. जगानं आमच्या विषयीनं खबरदार राहावं. We are the children of God. आम्ही देवाची मुलं आहोत. We are the children of God. आम्ही देवाची मुलं आहोत.
Let them not shame us to such a level that God will get angry on. या दुनियेनं आमची निंदा, नालस्ती आणि अपमान एवढाही करू नये की शेवटी आमचा देव त्यांच्यावर चिडावा. Then it will be too bad for them. नाही तर मग त्यांच्यावरती खूप वाईट प्रसंग येईल. Lord, प्रभू, I thank you मी तुझे आभार मानतो that you are my Lord, की तू माझा प्रभू आहेस, that you are my Savior, तू माझा तारणार आहेस, that you are my God. तू माझा देव आहेस. I bless you, मी Lord. तुला आशीर्वादित I करतो. glorify you, मी Lord. तुला गौरव देतो. I'm thankful to you, मी तुझे God. आभार मानतो. I bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला आशीर्वादित करतो. Bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला I आशीर्वादित करतो. rejoice in you तुझ्यात आनंद करतो. because the joy of the Lord is my कारण strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. And that joy of the Lord is in your spirit. आणि प्रभूचा आनंद तुमच्या आत्म्यात आहे. There is the spirit of joy in you. आनंदाचा आत्मा तुमच्यात आहे. Just stir it up तो हलवा. and you shall be joyful. तुम्ही आनंदी व्हाल. You shall be joyful. तुम्ही आनंदी व्हाल. Thank you, Master. धन्यवाद दे Touch बाबा. my people this evening. माझ्या लोकांना आज सायंकाळी स्पर्श Strengthen कर. all of them. सगळ्यांना स्पर्श कर, Those शक्ती who are दे. going through hard times, strengthen them. जे सगळे अवघड कठीण प्रसंगातनं जातात त्यांना शक्ती दे. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुस. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुस. Remove the rubble from their lives. केर कचरा त्यांच्या जीवनातून काढ. Let their lives be made. त्यांचं जीवन बनव. Let them prosper. त्यांना समृद्ध Let कर. them come up in life. त्यांना आयुष्यात वर आण. Let them have good health and strength. त्यांची तब्येत चांगली ठेव. त्यांना शक्ती दे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नामात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus. हालेलुया. धन्यवाद. You are strengthened by God. देवाने तुम्हाला सगळ्यांना शक्ती दिलेली आहे.